नमस्कार. आपल्या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. नागपंचमीला भावाचा उपवास का करतात? सत्तेश्वरी आणि सत्तेश्वराची भावपर्शी कथा. श्री गणेशाय नमः. नागदेवताला नमस्कार. श्री महादेवांना नमस्कार आणि भाऊ बहिणीच्या पवित्र प्रेमाला मनापासून नमस्कार. श्रावण महिना सुरू झाला की वातावरण भक्तिमय होते. मंदिरामध्ये घंटानाद सुरू होतो. घराघरामध्ये पूजा अर्चा सुरू केली जाते आणि पवित्र महिन्यात येणाऱ्या नागपंचमीचा सण मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. नागपंचमी म्हणले की आपल्या डोळ्यासमोर नागदेवताची पूजा, वारुळाची पूजा, नागाची प्रतिमा आणि भावाने केलेली प्रार्थना येते. पण महाराष्ट्रातील काही भागात नागपंचमीच्या दिवशी एक सुंदर परंपरा आहे. बहीण आपल्या भावासाठी उपवास करते. पण हा उपवास का केला जातो? नागपंचमीच्या दिवशी भावासाठीच उपवास का करतात? नागाला भाऊ का मानले जाते? यामागे एक सुंदर लोककथा सांगितली जाते. ही कथा आहे एका बहिणीची, सत्तेश्वरीची, आणि तिच्या भावाची, सत्तेश्वराची. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. एका सुंदर गावात एक सुखी कुटुंब राहत होते. त्या कुटुंबात आई वडील आणि त्यांची 2 मुले होती. मुलीचे नाव होते सत्तेश्वरी आणि मुलाचे नाव होते सत्तेश्वर. सत्तेश्वरी आपल्या भावापेक्षा मोठी होती. लहानपणापासूनच ती आपल्या भावाची खूप काळजी घेत असे. भाऊ लहान असताना त्याला जेवायला वाढणे, त्याची वस्त्रे नीट ठेवणे, त्याला अभ्यासात मदत करणे, ही सर्व कामे ती आनंदाने करायची. सत्तेश्वरी ही आपल्या बहिणीवर खूप प्रेम करायचा. बहिणीला एखादी गोष्ट हवी असेल तर तो आपल्या परीने ती आणून द्यायचा. दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. गावातील लोक त्यांच्याकडून पाहून म्हणायचे, अशी भाऊ बहिणींची जोडी फार किंचित पाहायला मिळते. काळ पुढे गेला. दोघेही मोठे झाले. सत्तेश्वर आपल्या कामात व्यस्त झाला. सत्तेश्वरीचेही लग्न झाले आणि ती सासरी गेली. सासरी गेल्यानंतर तिला माहेरची आणि विशेषतः भावाची आठवण खूप येऊ लागली. दिवाळी असो, सण असो किंवा श्रावण महिना असो, तिला आपल्या भावाची आठवण यायची. ती मनात म्हणायची, माझा भाऊ सुखी असावा, त्याच्यावर कोणतेही संकट येऊ नये. एक वर्षी श्रावण महिना सुरू झाला. नागपंचमी जवळ आली. गावात सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. महिला नागदेवताची पूजा करण्याची तयारी करत होत्या. कोण रांगोळी काढत होते, तर कोणी पूजेचे साहित्य आणत होते, तर कोणी नागदेवतासाठी नैवेद्य तयार करत होते. सत्तेश्वरीलाही नागपंचमीची तयारी करायची होती. पण तिच्या मनात एकच विचार होता, माझ्या भावाचे काय? नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्तेश्वरीने देवासमोर दिवा लावला. हात जोडून ती म्हणाली, हे नागदेवता, हे महादेवा, माझ्या भावाचे रक्षण करा. माझा भाऊ जिथे असेल तिथे सुखी राहू दे. त्याच्यावर कोणतेही संकट येऊ नये. त्याला दीर्घायुष्य लाभावे. त्याच्या जीवनातील सदैव आनंद राहावा. तिच्या डोळ्यात अश्रू आले. पण तिचा मनात भावासाठी फक्त प्रेम होते. नागपंचमी दिवशी सकाळी सत्तेश्वरी लवकर उठली. तिने घर स्वच्छ केले. अंगणात सुंदर रांगोळी काढली. देवघरात दिवा लावला. नागदेवताची पूजा केली. पूजा झाल्यानंतर ती अंगणात आली. तेवढ्यात तिला घराच्या जवळ एक सुंदर नाग दिसला. सत्तेश्वरी घाबरली नाही. तिने त्याला नमस्कार केला. तिच्या मनात अचानक विचार आला, आज नागपंचमी आहे. कदाचित नागदेवता माझ्या भावाच्या रक्षणाचा आशीर्वाद देण्यासाठी आले असतील. तिने मनोभावे नमस्कार केला आणि म्हणाली, हे नागदेवता, आज मी तुम्हाला माझ्या भावाचे रूप मानते. माझ्या भावाचे रक्षण करा. त्या दिवशी सत्तेश्वरीने भावाच्या नावाने उपवास करण्याचा संकल्प केला. ती म्हणाली, आज मी अन्न ग्रहण करणार नाही. माझ्या भावाच्या सुखासाठी आणि आरोग्यासाठी मी हा उपवास करणार आहे. तिने दिवसभर भक्तिभावाने नागदेवताची पूजा केली, भावासाठी प्रार्थना केली आणि मनात एकच इच्छा ठेवली, माझा भाऊ सुखी राहो. त्याच दिवशी सत्तेश्वरी एका कामासाठी जंगलातून जात होता. जंगलाचा रस्ता शांत होता. आजूबाजूला मोठी झाडे होती. अचानक त्याच्यासमोर एक विषारी नाग आला. सत्तेश्वर थांबला. त्याला भीती वाटली. त्या क्षणी त्याला बहिणीची आठवण झाली. त्याला आठवले, आज नागपंचमी आहे. माझी बहीण आज माझ्यासाठी प्रार्थना करत असेल. तो मनात म्हणाला, देवा, माझ्या बहिणीचे प्रेम माझे रक्षण करो. असे म्हणत त्याने शांतपणे नागदेवताला नमस्कार केला. नागाने त्याच्याकडे पाहिले. काही क्षण तो तिथेच थांबला आणि नंतर जंगलात निघून गेला. सत्तेश्वराचे संकट टळले. संध्याकाळ झाली. सत्तेश्वरी अजूनही भावासाठी प्रार्थना करत होती. तेवढ्यात दारावर आवाज झाला. दार उघडले तर तिचा भाऊ सत्तेश्वर समोर होता. भावाला पाहताच सत्तेश्वरीचा डोळ्यात आनंदाश्रू आले. ती म्हणाली, भाऊ,
तू सुखरूप आहेस ना? सत्तेश्वर म्हणाला, हो ताई, आज माझ्यावर मोठे संकट आले होते, पण नागदेवताच्या कृपेने ते टळले. सत्तेश्वरीने हात जोडले. तिने नागदेवताचे आभार मानले. तिला वाटले आपल्या भावासाठी केलेली प्रार्थना आणि श्रद्धा व्यर्थ नाही गेली. सत्तेश्वराने बहिणीला विचारले, ताई, तू आज काही खाल्ले आहेस का? सत्तेश्वरी हसून म्हणाली, नाही रे भाऊ, आज मी तुझ्यासाठी उपवास केला. सत्तेश्वराला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, माझ्यासाठी उपवास? सत्तेश्वरी म्हणाली, हो, तुझ्यासाठी उपवास. आरोग्यासाठी, सुखासाठी आणि दीर्घायुष्यासाठी केलाय. भावाच्या डोळ्यातही पाणी आले. तो म्हणाला, ताई, तुझ्यासारखी बहीण मिळणे हे माझे भाग्य आहे. दोघांनी एकमेकांना प्रेमाने आशीर्वाद दिले. अशी कथा सांगितली जाते की सत्तेश्वरीच्या भावावरील निस्वार्थी प्रेमामुळे नागपंचमीच्या दिवशी भावासाठी उपवास करण्याची परंपरा काही भागात सुरू झाली. या परंपरेत नागदेवताला भाऊ मानण्याची भावना आहे. नागदेवताकडे भावाच्या रक्षणासाठी प्रार्थना केली जाते. बहीण म्हणते, माझ्या भावाचे आयुष्य सुखी असू दे, त्याला संकटे येऊ नयेत, त्याला उत्तम आरोग्य मिळून दे आणि आमचे भाऊ बहिणीचे नाते सदैव प्रेमाचे टिकू राहू दे. नागपंचमी केवळ नागाची पूजा करण्याचा सण नाही, हा निसर्गाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. आपल्या पूर्वजांनी निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल आदर ठेवण्याची शिकवण दिली आहे. साप शेतात उंदरांवर नियंत्रण ठेवतात, त्यामुळे शेतीसाठी त्याचे महत्त्व आहे. म्हणूनच नागपंचमीच्या निमित्ताने निसर्गातील या जीवाबद्दल आदर व्यक्त केला जातो. आणि भावासाठी उपवास करण्याची परंपरा असेल तर त्यामागे बहिणीचे भावावर असलेले प्रेम आणि त्याच्या कल्याणाची इच्छा ही भावना आहे. भाऊ आणि बहिणीचे नाते खूप सुंदर असते. बालपणी भांडण होते, कधी एकमेकांची तक्रार केली जाते, तर कधी वस्तूसाठी भांडले जाते. पण संकट आले की सर्वप्रथम आठवण येते ती आपल्या भावाची किंवा बहिणीची. म्हणूनच म्हणतात, भाऊ बहिणीचे नाते हे रक्ताचे असले तरी त्याची खरी ताकद प्रेमात असते. आजच्या काळात प्रत्येक बहिणीने उपवास करायला हवा असे नाही. श्रद्धा आणि परंपरा प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुटुंबाच्या रीतिरिवाजानुसार पाळावी. उपवासापेक्षा महत्त्वाचे आहे भावना. बहिणीने भावासाठी प्रार्थना केली, ही भावना सुंदर आहे. भावांनीही बहिणीच्या सुखासाठी काळजी घेतली, ही भावना तितकीच सुंदर आहे. आज भाऊ आणि बहीण दोघींनीही एकमेकांच्या स्वप्नांना साथ द्यावी, एकमेकांचा आधार करावा, संकटाच्या काळात एकमेकांच्या पाठीशी उभे राहावे. हे नागपंचमीच्या कथेतून मिळणारी खरी शिकवण आहे. या कथेतून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. नात्यांमध्ये प्रेम असावे, आपल्या माणसांच्या सुखासाठी मनापासून प्रार्थना करावी, निसर्गातील प्रत्येक जीवाचा आधार करावा, भावंडांनी एकमेकांना संकटात साथ द्यावी, परंपरेमागील भावना समजून घेऊन ती पुढच्या पिढीपर्यंत पोचवावी. हे नागदेवता, ज्याच्या बहिणी आपल्या भावासाठी उपवास करतात, त्यांच्या भावांना सुखी ठेव. ज्या भावंडामध्ये दुरावा निर्माण झाला आहे त्यांच्यात पुन्हा प्रेम निर्माण कर. प्रत्येक भावाला उत्तम आरोग्य दे, प्रत्येक बहिणीला सुख आणि समाधान दे, प्रत्येक घरात प्रेम आणि आनंद आणि शांती नांदो. भाऊ बहिणीचे नाते सदैव असेच फुलाने फुलत राहो. नागदेवताचा विजय असो, महादेवांचा जय जयकार असो, भाऊ बहिणीच्या पवित्र प्रेमाचा विजय असो. हर हर महादेव. श्री नागदेवताय नमः. अशीच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कथा आवडल्या असल्यास आपल्या चॅनेलला शेअर, लाईक करा. धन्यवाद.